हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS IBPS ने घेतलेल्या सर्व प्रीवियस इयर एक्झाम्सचे समास या टॉपिकवरचे सर्व क्वेश्चन्स आपण आज पाहणार आहोत। मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने। समासावर प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो आणि TCS IBPS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्समध्ये हे सर्व समासाचे क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। तर स्टार्ट करूया। खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? मला हे काम करवते, पुराण कर्मणी प्रयोग, शिपायाकडून चोर धरला गेला, नवीन कर्मणी प्रयोग, मला पपई आवडते, अकर्मक कर्तरी प्रयोग, मंगल बोरे खाते, सकर्मक कर्तरी प्रयोग। चुकीचा पर्याय ओळखायचा आहे। तर ऑप्शन ए पहा, मला हे काम करवते। क्रियापदातून सामर्थ्य, कॅपॅसिटी व्यक्त होते आणि जेव्हा क्रियापदातून सामर्थ्य, शक्यता, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होत असतो तेव्हा ते असते शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण। पुराण कर्मणी प्रयोग दिलेला आहे, सो चुकीचा पर्याय ऑप्शन ए चा आहे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। हा पुराण कर्मणी प्रयोग नसून शक्य कर्मणी प्रयोग आहे। क्रियापदातून शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा व्यक्त होत असतात तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग। करवते, खाववते अशी क्रियापदे असतात। ठीक आहे। ऑप्शन बी पहा, शिपाया कडून चोर धरला गेला। कडून प्रत्यय कर्त्याला कोणत्या प्रयोगात असतो? तर नवीन कर्मणी प्रयोगात असतो। ऑप्शन सी, मला पपई आवडते। वाक्यात कर्ता काय आहे? पपई आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग। कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोग। त्यानंतर मंगल बोरे खाते, कर्ता मंगल, कर्त्याला प्रत्यय नाही आहे म्हणून कर्तरी प्रयोग। वाक्यात बोरे कर्म आलंय म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, त्याने टेबलावर पुस्तके ठेवली या वाक्यातील प्रयोग ओळखा। कर्मणी भावे, अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी। त्याने टेबलावर पुस्तके ठेवली। तर वाक्यातला कर्ता आणि कर्म सांगा। तर कर्ता आहे तो, त्याने म्हणजे ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग येणार नाही। कर्म काय आहे सेंटेन्समध्ये? पुस्तके, प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्मणी प्रयोग येईल। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते आणि कर्माला प्रत्यय नसतो। जर आपण इथे पुस्तकांच्या जागी आंबा ठेवला तर क्रियापद चेंज होईल, त्याने टेबलावर आंबा ठेवला असं होईल। त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे। कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसते आणि क्रियापद हे कर्मानुसार बदलते, कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते। ठीक आहे। भावे प्रयोगात कर्ता व कर्म दोघांनुसार क्रियापद बदलत नाही। भावे प्रयोगात क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते आणि क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते। विद्यार्थी म्हणजे त्याला वा, विवे असे प्रत्यय असतात। नेक्स्ट क्वेश्चन, गायीने गवत खाल्ले वाक्यातील प्रयोग ओळखा। सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे की कर्मणी। गायीने गवत खाल्ले, कर्ता काय आहे आणि कर्म काय आहे? तर गाय कर्ता, गवत कर्म। कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण येणार नाही। कर्माला प्रत्यय नाही आहे म्हणून कर्मणी प्रयोग येईल। ऑप्शन डी। कर्माच्या जागी जर आंबा घेतलं तर गायीने आंबा खाल्ला, क्रियापद चेंज होईल कर्मानुसार म्हणून कर्मणी प्रयोग। नेक्स्ट क्वेश्चन, मुलांनी प्रदर्शनात वस्तू मांडल्या वाक्यातील प्रयोग ओळखा। भावे कर्मणी, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी। मुलांनी प्रदर्शनात वस्तू मांडल्या, कर्ता काय आहे आणि कर्म काय आहे? कर्ता मुले, नी हा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे कर्तरी येणार नाही। कर्म काय आहे? वस्तू कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्मणी प्रयोग येईल। ऑप्शन बी। वस्तूच्या जागी पुस्तके घ्या, कर्म चेंज करा। मुलांनी प्रदर्शनात पुस्तके मांडली, क्रियापद चेंज होईल, कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोगात क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते। ठीक आहे, आणि कर्माला प्रत्यय नसतो। पुढचा प्रश्न, राजाला मुकुट शोभतो वाक्यातील प्रयोग ओळखा। सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी, भावे की कर्मणी। राजाला मुकुट शोभतो, काय आहे कर्ता, काय आहे कर्म? तर राजा कर्ता आहे की मुकुट कर्ता आहे? तर कर्ता मुकुट आहे, प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग येईल। वाक्यात कर्म नाही आहे त्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोग। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। वाक्यात कर्ता मुकुट आहे, मुकुटला प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग येईल आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी। अकर्मक कर्तरीमध्ये वाक्यात कर्म नसते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्ता
प्रथमेत असतो आणि क्रियापदे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते. पुढचा प्रश्न, राजाने राजवाडा बांधला. कर्मणी, कर्तरी, भावे, अकर्मक, कर्तरी. तर वाक्यात कर्ता काय आहे, कर्म काय आहे? राजा कर्ता आहे, राजवाडा कर्म आहे. राजाला प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. कर्तरी प्रयोग येणार नाही. कर्म राजवाडा आहे, प्रत्यय नाही आहे, म्हणून कर्मणी प्रयोग येईल. ऑप्शन ए. कर्माच्या जागी घर घ्या, राजवाड्याच्या जागी घर घ्या. राजाने घर बांधले, क्रियापद चेंज होईल, म्हणून कर्मणी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न, त्याचे जेवण करून झाले. प्रयोग ओळखा. समापन कर्मणी, अकर्मक कर्तरी, कर्मभावे संकर, सकर्मक कर्तरी. त्याचे जेवण करून झाले. तर करून, ऊन हून हा प्रत्यय कोणत्या प्रयोगात येतो? समापन कर्मणी प्रयोगात येतो. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि या प्रयोगात कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. षष्टीचा प्रत्यय म्हणजे चा, ची, चे. त्याचे जेवण करून झाले. कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आणि करून, ऊन हून हा प्रत्यय. समापन कर्मणी प्रयोग. आणि या प्रयोगात क्रियापदातून समाप्ती दर्शवलेली असते. करून झाले, समाप्ती दर्शवलेली असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण शोधा. त्याने आता घरी जावे, ती गाणी गाते, मोहन अभ्यास करतो, पक्षी आकाशात उडतो. भावे प्रयोग काय पाहिलं होतं आपण भावे प्रयोगात? कर्ता व कर्म या दोघांनुसार क्रियापदात बदल होत नाही. क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते. क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. विद्यार्थी म्हणजे वा, वी, वे प्रत्यय. त्याने आता घरी जावे, वा, वी, वे. ऑप्शन ए येईल तुमचं भावे प्रयोगाचे उदाहरण. कर्ता चेंज करून पहा. त्यानेच्या जागी तिने घ्या, लिंग चेंज करा. क्रियापद बदलते का बघा. तिने आता घरी जावे, क्रियापद चेंज होत नाही आहे. कर्म चेंज करून बघा, क्रियापद चेंज होते का. घरीच्या जागी बाहेर घ्या, तर त्याने आता बाहेर जावे, क्रियापद चेंज होत नाही आहे. त्यामुळे हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. कर्ता व कर्म या दोघांनुसार क्रियापदात बदल होत नाही आणि क्रियापदाला वे हा प्रत्यय आहे. ऑप्शन बी, ती गाणी गाते कोणता प्रयोग येईल? तर कर्ता आहे ती, कर्त्याला प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग आहे. वाक्यात गाणी कर्म आहे, त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते. तीच्या जागी तो घेतला तर तो गाणे गातो, क्रियापद चेंज होईल. ठीक आहे. कर्तरी प्रयोग. मोहन अभ्यास करतो. मोहन कर्ता, कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणून कर्तरी प्रयोग. मोहनच्या जागी राधा घ्या, तर राधा अभ्यास करते, क्रियापद चेंज होईल, म्हणून कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. पक्षी आकाशात उडतो. कर्ता पक्षी, प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग. पक्षीच्या जागी घार घ्या, तर घार आकाशात उडते, क्रियापद चेंज होते, कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. वाक्यात कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, हेमाचे पुरण वाटून झाले. वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी भावे नवीन कर्मणी समापन कर्मणी. हेमाचे पुरण वाटून झाले, ऊन हून प्रत्यय. कोणता प्रयोग पाहिला होता? समापन कर्मणी. ऑप्शन डी. कर्ता हेमा, कर्त्याला कोणता प्रत्यय असतो? षष्टी विभक्तीचा चा, ची, चे. क्रियापद झाले, समाप्ती दर्शवलेली आहे, वाटून झाले, म्हणून समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. ठीक आहे. या प्रयोगात कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय असतो, म्हणजे चा, ची, चे हे प्रत्यय असतात. त्यानंतर क्रियापदाला ऊन हून हा प्रत्यय असतो आणि क्रियापदातून समाप्ती दर्शवलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन, पोलिसांनी चोर पकडला. कर्तरी कर्मणी भावे सकर्मक कर्तरी. तर वाक्यात कर्ता पोलीस प्रत्यय आहे, म्हणून कर्तरी येणार नाही. कर्म काय आहे? चोर, प्रत्यय नाही आहे, म्हणून कर्मणी प्रयोग येईल. चोरच्या जागी बंदूक घ्या. पोलिसांनी बंदूक पकडली, क्रियापद चेंज होईल, म्हणून कर्मणी प्रयोग. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्याचा प्रयोग सांगा. मला हा डोंगर चढवतो. शब्द कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, नवीन कर्मणी. मला हा डोंगर चढवतो. तर चढवतो शक्यता, सामर्थ्य दाखवलेले आहे, कॅपॅसिटी दाखवलेली आहे. आणि जेव्हा क्रियापदातून सामर्थ्य, कॅपॅसिटी, त्यानंतर शक्यता, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होतो, तेव्हा शक्य कर्मणी प्रयोग असतो. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मला हा डोंगर चढवतो, मला हे काम करवते. फर्स्ट क्वेश्चन पाहिला होता आपण. चढवतो, करवते, खाववते, शक्यता दिसते, सामर्थ्य दिसते, म्हणून शक्य कर्मणी प्रयोग. समापनमध्ये काय पाहिलं होतं?
ऊन हुन हा प्रत्यय आणि कर्त्याला चा चीचे षष्टी विभक्तीचा प्रत्यय. नवीन कर्मणीमध्ये काय पाहिलं होतं? कडून हा प्रत्यय असतो कर्त्याला. नेक्स्ट क्वेश्चन, त्याची गोष्ट लिहून झाली या विधानातील प्रयोग ओळखा. समापन कर्मणी, नवीन कर्मणी, पुराण कर्मणी, शक्य कर्मणी. तर लिहून झाली, ऊन हुन प्रत्यय. काय पाहिलं होतं आपण? ऊन हुन प्रत्यय, कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय, चाचीचे आणि क्रियापदातून समाप्ती दर्शवलेली आहे. लिहून झाली कोणता प्रयोग? समापन कर्मणी, ऑप्शन ए. नवीन कर्मणी, कर्त्याला कडून प्रत्यय असतो, शिपायाकडून चोर धरला गेला. शक्य कर्मणी, करवते, खावते, शक्यता, सामर्थ्य दाखवलेलं असते. पुढचा प्रश्न, पक्षी आकाशात उडाला. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे, नवीन कर्मणी. तर वाक्यात पक्षी कर्ता आहे, प्रत्यय नाही आहे, म्हणून कर्तरी प्रयोग येईल. सकर्मक येईल की अकर्मक येईल? तर वाक्यात कर्म आहे का? तर कर्म नाही आहे, त्यामुळे अकर्मक कर्तरी येईल, ऑप्शन बी. पक्षीच्या जागी घार घ्या. घार आकाशात उडते, क्रियापद बदलते. किंवा अनेक वचनी पक्षी घ्या, तर पक्षी आकाशात उडतात, क्रियापद बदलते. क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार चेंज होते, म्हणून कर्तरी प्रयोग. आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वैशिष्ट्ये कोणत्या प्रयोगाची आहेत? कर्ता प्रथम विभक्तीत असतो, कर्म असल्यास ते प्रथम किंवा द्वितीय विभक्तीत असते आणि वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते. तर कर्ता प्रथम येत असतो म्हणजे प्रत्यय नसतो, कर्तरी प्रयोग, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्तरी प्रयोगात वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंगवचन व पुरुष यानुसार बदलते. आणि जेव्हा वाक्यात कर्म असते तेव्हा ते प्रथम किंवा द्वितीय विभक्तीत असते. असे असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग असतो तो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुले लवकर घरी गेली या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. सकर्मक कर्तरी, कर्मणी, भावे, अकर्मक कर्तरी. तर वाक्यात कर्ता काय आहे? मुले, प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग आहे. वाक्यात कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला. नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, समापन कर्मणी, भावे. सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला, कडून प्रत्यय कोणत्या प्रयोगात पाहिलं होतं? तर नवीन कर्मणी प्रयोग, ऑप्शन ए. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शक्य कर्मणी काय पाहिलं होतं? क्रियापदातून शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होतो. करवते, खावते अशी क्रियापदे असतात. समापन कर्मणी कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो, ऊन हुन हा प्रत्यय असतो आणि क्रियापदातून समाप्ती दर्शवलेली असते. त्याचे पत्र लिहून झाले. भावे प्रयोग, क्रियापदे कर्ता व कर्म दोघांनुसार बदलत नाही. क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. विद्यार्थी म्हणजे वा, वी, वे प्रत्यय असतात आणि क्रियापदे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्याने आपली चूक कबूल केली. भावे प्रयोग, भावसंकर प्रयोग, कर्तरी की कर्मणी. त्याने आपली चूक कबूल केली. तर तो हा कर्ता आहे, त्याला प्रत्यय आहे, त्यामुळे कर्तरी तर येणार नाही. कर्म काय आहे वाक्यात? चूक, प्रथमेत आहे, प्रत्यय नाही आहे, त्यामुळे कर्मणी प्रयोगाचे हे उदाहरण आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे? सकर्मक कर्तरी, तो पत्र लिहितो, माझ्याने हे काम करवते, त्याला इतकी रक्कम देववणार नाही, त्याचे पत्र लिहून झाले. तर करवते, देववणार शक्य कर्मणी प्रयोग येतील. क्रियापदातून शक्यता, कॅपॅसिटी, सामर्थ्य व्यक्त होते. लिहून, ऊन हुन प्रत्यय कोणत्या प्रयोगात पाहिलं होतं? तर समापन कर्मणी कर्त्याला चाचीचे प्रत्यय, षष्टी विभक्तीचे प्रत्यय, लिहून झाले. क्रियापदातून क्रिया समाप्त झाल्याचं दर्शवते. समापन कर्मणी प्रयोग. तो पत्र लिहितो, कर्ता तो, प्रत्यय नसल्यामुळे कर्तरी प्रयोग आहे. पत्र कर्म आहे, त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोग, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तोच्या जागी ती घ्या, ती पत्र लिहिते, क्रियापद बदलते आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माझ्याच्याने हे काम करवते वाक्याचा प्रयोग ओळखा. तर करवते, खाववते, बघवते कोणत्या प्रयोगात पाहिलं होतं? शक्य कर्मणी प्रयोग, ऑप्शन बी. क्रियापदातून शक्यता, सामर्थ्य, कॅपॅसिटी, इच्छा, अपेक्षा व्यक्त होते. समापन कर्मणी
ऊन हून हा प्रत्यय असतो, कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. नवीन कर्मणी कडून हा प्रत्यय असतो कर्त्याला. नेक्स्ट क्वेश्चन, विदूषकाने प्रेक्षकांना हसवले. अकर्मक कर्तरी भावे कर्मणी की कर्तरी. विदूषकाने प्रेक्षकांना हसवले. तर वाक्यातला कर्ता, विदूषक, कर्म, प्रेक्षक दोघांना प्रत्यय आहे, त्यामुळे कर्तरी येणार नाही, कर्मणी येणार नाही. भावे प्रयोग येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. भावे प्रयोगात कर्त्याला व कर्माला दोघांना प्रत्यय असतात आणि क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते. आणखी काय पाहिलं होतं, तर क्रियापद हे कर्ता व कर्म दोघांनुसार चेंज होत नाही. विदूषकाच्या जागी मुलगा घ्या, प्रेक्षकांच्या जागी मुलगी घ्या. मुलाने मुलीला हसवले, क्रियापद चेंज होत नाही. कर्ता व कर्म दोन्ही चेंज केले तरी क्रियापद चेंज होत नाही. भावे प्रयोग, ठीक आहे. आणि भावे प्रयोगात हे सकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. कर्म असल्यामुळे सकर्मक भावे प्रयोग. तर प्रयोगाचे हेच क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होत आहेत, त्यामुळे हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत, ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.